कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहतालो जाने सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहतालो जाने सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने झाले ओ साधने तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा हा बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा
रखमादेवी वाला बाप रखमादेवी वाला तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम जय राम काठी केला होता अट्टहास यादसाठी गेला होता याच्यासाठी केला होता अट्टहास यादसाठी गेला होता शेवट साठीच गोड भावा शेवट साठीच गोड भावा शेवट साधीच गोडवावा शेवट साधीच गोडवावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा कृष्णजिया कुंडलिया धावा कृष्णजिया अब तुक वाटे झाली आवेचाचे अब तुक वाटे झाली आवेचाचे नाव मंगळाचे घेणे गुणे नाव मंगळाचे घेणे गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो
चारी खेळी मेळी आता दिवस चारी खेळी मेळी आता दिवस चारी खेळी मेळी आता दिवस चारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडली आधावा कृष्णेसिया कुंडली आधावा कृष्णेसिया कुंडलिया धावा तृष्णेसिया कुंडलिया धावा तृष्णेसिया कुमार कुमारी जय जय कुमार कुमारी कुमार 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 कुमारी कुमार 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 कुमारी कुमार 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 यादसाठी केला होता अट्टाहास यादसाठी केला होता अट्टाहास केला होता केला यादसाठी केला होता अट्टाहास यादसाठी केला होता यासाठी केला होता यासाठी केला होता शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा यादसाठी केला होता अट्टाहास यादसाठी केला होता शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा
चिठीने पावलो विसावा हातानी चिठीने पावलो कुंडलिया धावा कृष्णे कुंडलिया कुंडलिया धावा कुंडलिया धावा कुंडलिया कुंडलिया कुंडलिया
आणि पसानी सानी सानी धप मगरे आणि पसानी सानी सानी धप मगरे गम पनि सा गम पनि सा कुंडलिया धावा कृष्णेचिया कुंडलिया धावा कृष्णेचिया आदने भावविसावा आदानी चितिले शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया कौतुक वाटे झालिया वेचाचे नाव मंगळाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया तुका म्हणे मुक्ती परणिली नोवरी आता दिवस चारी खेळी मिळी आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिनी नमो जगदखिल पालना मंगलमणी निधाना सज्जन वनचंदना आराध्यलिंग प्रभो तुम्ही महेशाची मूर्ती
मी तव दुबळार्चितसे भक्ती बोल जरी गंगावती स्वीकाराल नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन उतरे चरण संतासिया उतरे चरण संताचिया उतरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन तुझरे चरणा संताजिया तुझरे चरणा संताजिया तुझरे चरणा संताजिया पांडुरंगा करू प्रथम नमन तुझरे चरणा संताजिया जोजले कथेचा बाबाजी याजसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली या धावा तृष्णेची या प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे विश्वगुरु जगदवंदनीय श्री संत तुकोबाराय यांचा निर्याण या प्रकरणातील अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठाल आपण ज्याच्यासाठी जन्माला आलो, जे ध्येय घेऊन जीवन जगलो, त्याची फलश्रुती आपल्याला शेवटाला काय मिळाली ती निश्चिंती सांगताना तुकोबाराय म्हणतात की मी आयुष्यभर ज्याच्यासाठी अट्टहास केला ते मला समारोपाला प्राप्त झालं. याजसाठी केला होता अट्टहास. मी आयुष्यभर अनेक गोष्टींचा त्याग केला असेल, अनेक गोष्टी मी नाकारल्या असतील, काही मी माझ्या जीवनामध्ये स्वीकारल्या असतील. हे सगळं ज्याच्यासाठी केलं तो माझा शेवटचा दिवस गोड झाला. महाराज गोड झाला कशावरून? तर मला आता खात्री झाली, पावलो विसावा, माझी तृष्णा शमली, अर्थात गोड झाला. त्याच्यासाठी महाराज साधना काय केली? महाराजांनी सांगितलं, मी जी साधना केली, ज्याच्या माध्यमातून या शेवटापर्यंत पोहोचलो, मला त्या साधनेचं कौतुक वाटतंय. कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाव मंगलाचे तेने गुणे. मग महाराज ज्याच्यासाठी परमार्थिक रात्रंदिवस प्रयत्न करतोय, अट्टहास करतोय, तुकोबाराय म्हणतात ती मुक्ती बरोबरच आमचं आता लग्न लागलं. तुका म्हणे मुक्ती परणिली नोवरी, आता दिवस चारी खेळीमेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेची या. विठाला
अभंगाकडं वळण्यापूर्वी अल्पसा परिहार तो असा सालाबादप्रमाणे चालू असणारा हा बीजोत्सव आणि या उत्सवामध्ये माझ्या वाट्याला आलेली ही समारोपाची सेवा आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी गुणीजन मंडळी माता भगिनी वर्ग या कीर्तनासाठी श्रवण सुखासाठी उपस्थित आहात। खरं म्हणजे आयोजकांसमोर सुद्धा थोडीशी द्विधा मनस्थिती होती की आता नेमकं करायचं काय। कार्यक्रमाचा समारोप काल्याच्या कीर्तनाने होत असतो, पण आज खरं म्हणजे अध्यात्माचं बालकडू या जगाला ज्याने पाजलं तो ज्ञान क्षेत्रातील बाप, त्या बापाचं आजचं निर्याण अर्थात तुकोबारायांची बीज आहे आणि त्या उत्सवाचं औचित्य साधून मी विचारलं होतं त्यांना काय करायचं। अभंग गवळण तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने आपण थोडासा कार्यक्रमाचा विचार करू। बीजोत्सव आहे आणि आम्हाला तुकोबाराय न कळल्याचा परिणाम खरं म्हणजे हा बीजोत्सव घराघरात साजरा व्हायला पाहिजे। कुठं प्रत्येकाच्या तो काय मोठ्या स्वरूपातच झाला पाहिजे असा नाही, कारण आपण माऊलींचं जीवन बघितलं, आपण नाथांचं जीवन बघितलं आणि जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन जर बघितलं, खरं म्हणजे संत जीवनाची तुलना होत नाही। संत जीवन त्या त्या काळानुरूप ते जीवन त्या पद्धतीने जगलेलं आपल्याला बघायला मिळत असतं। पण माऊली ज्ञानोबारायांचा विचार केला रे केला की तुमचे आमचे हात जोडले जातात, हृदय प्रफुल्लित होतंय, अंतकरणामध्ये एक वेगळा भाव तयार होतोय। पण जगद्गुरु तुकोबाराय नुसता शब्द उच्चारला रे उच्चारला की कुठेतरी अंतकरणातील जो भक्तीचा जिव्हाळा आहे तो वाहायला लागतो। कारण जगद्गुरु तुकोबाराय जे घडले ना ते सर्वसामान्य जीवनातून घडत गेले। लक्षात घ्या, आपण जगद्गुरु तुकोबारायांचं म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांनी तर त्या जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाचं नव्हे तर प्रत्येक शब्दाचं जर वैभव आपण बघितलं ना तर जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या शब्द साम्राज्यामध्ये कल्पना विलास या गोष्टीला कुठं वाव दिलेला नाही। लक्षात घ्या, म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचं जे वाङ्मय आहे ना ते यथार्थपणे प्रत्येकाच्या हृदयापर्यंत जाऊन पोचतंय। का पोचतंय तर जगद्गुरु तुकोबारायांनी जे समोर आहे ती वस्तुस्थिती जशीच्या तशी मांडण्याचा प्रयत्न केला। लक्षात घ्या, आपल्या भाषेत सांगू का तुम्ही, जगद्गुरु तुकोबारायांनी गाढवाला कधीच गोपाल शेठ म्हटले नाहीत। आणि जगद्गुरु तुकोबारायांना त्या वाङ्मयाच्या माध्यमातून कोणता स्वार्थ साधायचा नव्हता, पण जनसामान्याचं चाललेल्या जीवनाला आरसा दाखवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी केले। विठ्ठल खरं म्हणजे अनेक ठिकाणी हा उत्सव अतिशय भव्य दिव्य मोठ्या स्वरूपामध्ये साजरा होत असतो। आज आता आपण बघितलं, तुम्हा शहरातील मंडळीचं कौतुक करावं तेवढं थोडे। का कौतुक करावं तेवढं थोडे, कारण शहरी जीवन हे गतिमान जीवन आहे, इथं थांबायला वेळ नाही। म्हणून कधी कधी त्यांच्या मुखातून सहज निघून जाते, महाराज तुमचं बरं आहे, आम्हाला मरायला सुद्धा वेळ नाही। ऐकायला मिळते ना अनेक वेळा, मरायला सुद्धा वेळ नाही, माणूस वेळ बघूनच मरतो। पण असं अनेक वेळा ऐकायला मिळतंय आणि त्या सगळ्या धावपळीमध्ये त्या भाऊगर्दीमध्ये अखंड हरिनाम सोहळा असेल, सप्त्याचं आयोजन करायचं म्हणजे ही तारेवरची कसरत आहे।
मी अनेक वेळा मुंबईतले अनेक कार्यक्रमांना जायचो, आता कमी केलेत बरेचसे कार्यक्रमांना. आता घाटकोपरला होतो यांच्याकडं, भास्कर महाराजांकडं, ते नेहमी येतात, त्याच्यामुळं तो आता एक प्रेमाचा संबंध यानं आणि मला वाटतं इथंही त्याच संपर्काच्या माध्यमातून तुमच्या समोर आलो. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचं आहे, वेळ बराच झालेला आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा बीजोत्सव सांगून काल्याचं चिंतन थोडंसं सांगायचे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या अनुषंगानं जर आपण बघितलं ना, तर जगद्गुरु तुकोबारायांनी परमार्थातलं एक ध्येय ठरवलं होतं आणि त्या ध्येयाच्याच अनुषंगाने जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनाची वाटचाल चालू झाली होती. जगद्गुरु तुकोबारायांच्या सांसारिक जीवनाच्या पूर्वार्धाचा विचार जर सोडला तर जगद्गुरु तुकोबारायांच्या आध्यात्मिक जीवनाला सुरुवात होते ज्यावेळेस देवी नावाचा दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळामध्ये जनसामान्य होरपळून निघायला लागली. होरपळून निघणारा जनसामान्य अन्न पाण्यासाठी वनवन भटकतोय. वनवन भटकणाऱ्या जनसामान्याला अन्न करता अनेकांना आपल्या प्राणाला मुकावं लागतंय. हे ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायासारख्या महात्म्यानं उघड्या डोळ्यानं बघितलं त्यावेळेस त्यांच्या हळव्या हृदयाला ते सहन झालं नाही. आपली धान्याची असलेली कोठार जगद्गुरु तुकोबारायांनी मुक्त असताना जनसामान्यासाठी खुली केली. महाराज, जनसामान्याने जेवढं गरजेला असेल तेवढं नेलं असतं तर यदा कदाचित तो तुकोबारायांनी दान केलेल्या त्या दानाचा गौरव ठरला असता. पण सामाजिक व्यवस्था अतिशय अवघड आहे महाराज. एखाद्या ठिकाणी आपण जर सांगितलं ना काहीतरी फुकट वाटायचे तर लोक घरामध्ये ते 10 पटीनं जरी असलं तरी घरामध्ये घेऊन जातात महाराज. फुकटासाठी आम्ही धावणारी माणसं. जगद्गुरु तुकोबारायांनी धान्याची कोठारं खाली केल्यात म्हटल्यानंतर ज्याच्या घरामध्ये अनेक पद्धतीने धान्य होतं त्याने सुद्धा नेऊन ते साठवायला सुरुवात केली. धान्याची कोठारं खाली झाली. जगद्गुरु तुकोबारायांना वाटलं होतं की हा दुष्काळ थांबेल, पण या दुष्काळाची झळ जगद्गुरु तुकोबारायांच्या घरापर्यंत कधी येऊन पोहोचली ही जगद्गुरु तुकोबारायांना सुद्धा समजली नाही. आणि जेव्हा ही झळ जगद्गुरु तुकोबारायांच्या घरापर्यंत पोहोचली म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांची पत्नी आणि जगद्गुरु तुकोबारायांचा मुलगा जेव्हा अन्न आणि पाण्या वाचून तडफडत जगद्गुरु तुकोबारायांसमोर गेला ना त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखातून उद्गार निघाले, हे काळा. अरे, ज्या काळावरती अनेक वेळा आम्ही आधिपत्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला त्या काळानेच एक दिवस आमचा घात केला ना. जगद्गुरु तुकोबाराय ज्या जनसामान्यांना अन्नधान्य दिलं होतं, जगद्गुरु तुकोबाराय त्यांना म्हणतात, अरे द्या ना, भीक मागत नाही हा तुकोबा. अरे, या तुकोबानेच मुक्त हातानं सगळ्यांसाठी वाटलेलं आहे. आणि तुकोबारायांच्या जीवनातील अध्यात्माचा प्रवास चालू झाला. आणि जगद्गुरु तुकोबारायांसारखा महात्मा म्हणतोय, देवासमोर संवाद साधताना तुकोबाराय म्हणतात, हे देवा, अरे बरं झालं, बरं म्हणणारं या जगतातील पहिलं व्यक्तिमत्व असावं की देवा बरं झालं, काय झालं, या दुष्काळामध्ये माझी बरीच पीडा निघून गेली, बरे या दुष्काळे पीडा गेली. हा, आणि असं जीवन जगत असताना जगद्गुरु तुकोबारायांचं जसा आध्यात्मिक विचार, आध्यात्मिक प्रवास वाढायला लागला. आता एक बारकाईने ऐका, माणूस आम्हाला जोपर्यंत तो धार्मिक आहे ना तोपर्यंत तो माणूस चालतो, पण धार्मिक असलेला माणूस ज्या दिवशी ज्ञानी होतो त्या दिवशी त्याचा द्वेष ज्ञानी करायला सुरुवात करतो. पटलं तर बरं होईल तुम्हाला.
आणि म्हणून या जगतामध्ये सगळ्यात मोठं द्वेष जर कोणी केला असेल तर तुम्ही इतिहास उघडून बघा, ज्ञानानं ज्ञानेचा केलेला द्वेष हा सगळ्यात मोठा विवादाचा विषय ठरलेला आहे। माऊली ज्ञानोबारायांच्या जीवनाचं काय वेगळं घेता? तपासून बघा माऊली ज्ञानोबारायांचं जीवन काय वेगळं असेल। ज्या माऊली ज्ञानोबारायांनी ज्या वेळेस अभंग रचना केली त्यावेळेस काही कर्मठ मंडळीला नाही आवडलं। त्यांनी विचार केला, संस्कृतामधील अनेक ग्रंथ याने प्राकृतामध्ये मराठीमध्ये आणायला सुरुवात केलेली आहे आणि त्यावेळेस एका विशिष्ट वर्गाला अधिकार होता त्या ग्रंथाचं पठन करण्याचा, तो ग्रंथ जनसामान्यासमोर सांगण्याचा। पण त्याची द्वारं जर उघडी कोणी केली असेल तर निवृत्तीदादांच्या प्रसादाच्या माध्यमातून माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी केली। तो निवृत्तीदादांना दिलेला प्रसाद गहिनीनाथाने दिला होता। गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवासार। कारण आतापर्यंतची एक गुरु एक शिष्य परंपरा ही या ठिकाणी बाधित झाली होती, खंडित झाली होती आणि ते ज्ञान जनसामान्यासाठी माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी मुक्त कंठाने वाटायला सुरुवात केली होती। कुबेराच्या वैभवाला सुद्धा लाजवेल असं शब्द वैभव माऊली ज्ञानोबारायांकडे होतं। माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, किती जरी खट माणूस असला, कितीतरी खेचराचाही मन असलेला माणूस असला तरी त्यांच्या अंतकरणाला पाझर फोडण्याची ताकद माझ्या शब्दामध्ये होती। खेचराची या मना आणि न सात्विकाचा पाहना, शब्द असवे सुमना समाधी जोडे। हे भावविश्व उभं करण्याची ताकद माऊली ज्ञानोबारायांची होती। पण तत्कालीन काही पंडितांना ज्यांना ग्रंथ कळत होते, ज्यांना ज्ञानेश्वरी कळत होती, त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना विरोध केला होता। अज्ञानी माणसाने विरोध नाही केलेला। मी माऊली ज्ञानोबारायांचं का सांगतो तुमच्या लक्षात येईल। पण माऊली ज्ञानोबारायांचं सामर्थ्य एवढं बलशाली होते। किती सामर्थ्य होते, उपजताची ज्ञानी। लक्षात घ्या, तो रेडा बोलवला, भिंत चालवली, ती बाजूला ठेवा तुम्ही सगळं, पण ज्ञान कुठं होतं? उपजताची ज्ञानी, हे वर्म जाणवणी। जे माऊली ज्ञानोबाराय वयाची 21-22 वर्ष जीवन जगू शकले, ज्याचा शिष्य 1400 वर्ष जगला, माऊली ज्ञानोबारायांना 1500 वर्ष जगायला काय हरकत होती का? कधी विचार केलाय का आपण? ही मोठी माणसं जे असतात ना, मोठी माणसं जास्त काळ जर या भूतलावर थांबली ना तर समाज अवहेलना केल्याशिवाय राहत नाही। म्हणून मोठी माणसं आपलं कार्यभाग झाला रे झाला की ती निघून जात असतात। जसं माऊली ज्ञानोबारायांनी ज्यावेळेस ग्रंथरचना केली ना महाराज, माऊली ज्ञानोबारायांची ग्रंथरचना प्रचलित झाली, यात नवल नाही। माऊली ज्ञानोबारायांचा काळ लक्षात घ्या, 750 वर्षापूर्वीचा काळ आहे। नुसती माऊली ज्ञानोबारायांची ग्रंथरचना प्रचलित झाली नाही तर माझ्या नामदेव महाराजांची झाली, त्यानंतर माझ्या गोरोबा काकांची झाली, माझ्या चोखोबारायांची झाली। एवढंच कशाला, दासी असलेल्या आमच्या जनाबाईची ही अभंग रचना प्रचलित झाली। आमचे बंका असतील, अनेक संत होऊन गेले। एवढंच कशाला, आमच्या कबीर महाराजांचे अभंग सुद्धा, दोहे सुद्धा जनमानसांनी सगळ्यांना स्वीकारलंच ना। किती वर्षापूर्वी स्वीकारलं? 750 वर्षापूर्वी। पण एक लक्षात घ्या, त्या काळानंतर 400 वर्षापूर्वी जे उदयाला व्यक्तिमत्व आलं, त्या व्यक्तिमत्वाचं नाव होतं जगद्गुरु तुकोबाराय। मग माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी ज्यावेळेस अभंग रचना केलेली अभंग रचना, जगद्गुरु तुकोबारायांनी कोणत्या ग्रंथावर टीका केली नाही। आत्मबोधानं प्रेरित झालेलं हे वाङ्मय होतं, आत्मानुभवाचं हे वाङ्मय होतं। जो आध्यात्मिक अनुभव जगद्गुरु तुकोबारायांना प्रत्ययाला येत होता ना, तो अनुभव जगद्गुरु तुकोबाराय आपल्या त्या वाणीच्या माध्यमातून जनसामान्यासमोर मांडत होते। पण लक्षात घ्या, काही विद्वान मंडळीला जाणवलं की अरे आपण अध्यात्मातील शास्त्राचे एवढे सिद्धांत मांडतो, आपल्याकडे जनसामान्य भिरकून सुद्धा पाहत नाही।
पण तो सरळ साधं काहीतरी बोलतोय आणि सर्व समाज त्यांच्या अभंगांना, त्यांच्या रचनेला डोक्यावर घेतोय. ज्यावेळेस एकाच ध्येयानं अनेक माणसं प्रेरित होतात ना, त्यावेळेस ती माणसं एकमेकाचे शत्रू ठरत असतात. वाक्य नीट कळलं तर बघा, ध्येय दोन माणसांचं जर सारखं असेल ना, तर ती कधीतरी प्रतिस्पर्धी ठरत असतात. आणि म्हणून काही लोकांनी जगद्गुरु तुकोबारांना आपलं स्पर्धक मानलं आणि जगद्गुरु तुकोबारांना जो त्रास द्यायला सुरुवात केली ना महाराज, त्या त्रासाचा विचार जर आपण कधी डोक्यामध्ये घेतला ना, तर भल्या भल्या कीर्तनकारांना प्रश्न पडेल की हे भाग्य माझ्या वाट्याला जर कोणामुळे आलं असेल तर ते जगद्गुरु तुकोबारांमुळे आलं असेल. किती अट्टहास करावा लागला. जगद्गुरु तुकोबारांसारख्या महात्म्याला गावामध्ये फिरून देण्यासाठी अनेक कटकारस्थानं केली गेली. ज्या जगद्गुरु तुकोबारांनी माता भगिनी वर्गाला शिकवण्यासाठी आपल्या घरीच शिक्षणाची सोय केली होती, त्या जगद्गुरु तुकोबारांना किती त्रास झाला असेल याचा विचार जर आपण केला ना, तर जगद्गुरु तुकोबारांचं व्यक्तिमत्व आपल्याला सहज समजू शकेल. बरं, जगद्गुरु तुकोबारांचं जीवन तसं बाधित होत नाही, मग काय करा? त्यांच्या चारित्र्याचं हनन करा. एखादा माणूस तसा ऐकत नाही ना, ही पूर्वीची परंपरा आहे, लक्षात घ्या. त्याचं कॅरेक्टर स्वच्छ आहे ना, मग काही करा. साम दाम दंड भेदानं जो माणूस आपलासा होत नाही, मग त्याच्या चारित्र्याचं हनन करा. आज सुद्धा जनसामान्यामध्ये आम्हाला तेच बघायला मिळते. बरं, आम्ही एवढे हुशार असतो, एखाद्याला चांगलं म्हणायचं असेल तर आम्ही परीक्षा घेतो, पण एखाद्याला मूर्ख म्हणायचं असेल तर आम्ही तात्काळ म्हणतो असू शकेल तो मूर्ख. आम्ही तिथं कसोटी नाही लावत की समोरचा म्हणतोय तो मूर्ख आहे की नाही, फक्त कोणीतरी सांगायला हवं, आम्ही लगेच त्या गोष्टीवरती विश्वास ठेवत असतो. पण जगद्गुरु तुकोबारांनी जनसामान्याचं अवलोकन करत असताना तुकोबाराय म्हणायला लागले, गर्दी जनसामान्य माणूस कोणाच्या पाठीमागे मला याच्याशी काही करायचं नाही. मी जीवनामध्ये त्या गोष्टीला महत्त्वही दिलं नाही. जे जगामधलं जे सत्य आहे मी ते सत्यच मांडत राहिलो. सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानी गेले नाही बहुमता. जगामध्ये बहुमत काय आहे? जगद्गुरु तुकोबाराय जर बहुमताच्या पाठीमागे जर गेले असते ना, तर आज जगद्गुरु तुकोबारायचा सोन्याचा पुतळा या महाराष्ट्रामध्ये बसला असता. लक्षात घ्या, जगद्गुरु तुकोबारायांना तो लाचारी आणि आपल्या व्यक्तिगत जीवनातील स्वाभिमान कधी त्यांनी तिळभर सुद्धा कधी ओसंडून दिला नाही महाराज. हे जगद्गुरु तुकोबारायांचं व्यक्तिमत्व आहे. विठाला विठाला ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांचं हे व्यक्तिमत्व बहरायला लागलं आणि अनेक साधक जगद्गुरु तुकोबारायांकडे आकर्षित व्हायला लागले. पहा, आपण महात्मा महात्मा अनेकांना म्हणत असलो, पण खरा महात्मा तो असतो की ज्याच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला आपल्या विकारांचा विसर पडतो. लक्षात घ्या, आपल्याला आपल्या विकारांचा विसर पडतो आणि आपल्या विचारांचा जिथं उदय होतो त्याला महात्मा म्हणावं. जगद्गुरु तुकोबा खरं म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांकडे तुकोबाराय गर्भ श्रीमंत होते. कशानं गर्भ श्रीमंत होतोय? जगद्गुरु तुकोबाराय भाषा वैभवानं गर्भ श्रीमंत होते. म्हणून माणसानं श्रीमंत असलं पाहिजे, पण ते विचारानं श्रीमंत असलं पाहिजे. धनाची श्रीमंती कधी जाईल सांगता येत नाही. हा बदल निसर्गाचा नियम आहे, तो बदलत असते. या धनाचा न धरी विश्वास, जैसी तरुवरील छाया, ती फिरत असते सगळं. पण महाराज म्हणतात, तुम्ही जर विचारानं श्रीमंत झाले ना, तर त्याच विचाराचं देणं तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकता. लक्षात घ्या, तुकोबाराय विचारानं गर्भ श्रीमंत होते. किती तुकोबाराय श्रीमंत होते? आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. तुकोबारायांकडे जे धन होतं ती शब्दाची रत्न होती महाराज. किती ताकद होती तुकोबारायांच्या शब्दामध्ये तुम्हाला सांगतो ना. जर एखादा कीर्तनकार एक कीर्तनाचे जर 1.5 लाख रुपये घेत असेल, तर तुकोबारायांच्या शब्द वैभवाचा विचार सांगा ना काय असेल.
सर्वसामान्य कीर्तनकार जर म्हणत असेल की मी एका कीर्तनाचे 1.5 लाख रुपये घेतो, बरं त्याला तुकोबाराय समजलेत की नाही मलाही कल्पना नाही, पण तो जर तेवढं घेत असेल तर मग तुकोबारांच्या शब्दाची उंची किती मोठी असेल एक अनुमान तर लाव. एवढं मोठं असलेलं हे व्यक्तिमत्व. आणि ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबारांचं वाङ्मय जे तयार झालं होतं, वाङ्मय 2 पद्धतीने तयार होतंय, एक स्मृती ज्ञानानं आणि दुसरं चेतना ज्ञानानं. लक्षात घ्या, स्मृती ज्ञानानं जे वाङ्मय तयार होतंय ते बदलत्या स्वरूपाचं असतंय, आणि जे चेतना ज्ञानातून तयार होतंय ते वाङ्मय अबाधित असतंय, म्हणून त्यांना अभंग म्हणतात. लक्षात घ्या, ज्यांचा कधीच भंग होत नाही, जे अखंड टिकून राहतंय त्यांना अभंग म्हटलं जातंय. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग जनसामान्यामध्ये प्रचलित व्हायला लागले. जनसामान्यामध्ये प्रचलित व्हायला लागल्यानंतर जसे खरं म्हणजे आज टाळकरी उभं करणं म्हणजे तारेवरची कसरत आहे. आज डॉक्टर उभं करणं सोपं झालंय, इंजिनियर उभं करणं सोपं झालंय, वकील उभं करणं सोपं झालंय, पण एखादा आध्यात्मिक मुलगा घडवणं म्हणजे डॉक्टर होणं, वकील होणं, इंजिनियर होणं हे आमच्या प्रयत्नावर अवलंबून आहे. पण एखादा वारकरी होणं, एखादा टाळकरी होणं, एखादं माळकरी होणं हे आमच्या भाग्यावरती अवलंबून. लक्षात, आपले प्रयत्न जरी असले, महाराज म्हणतात तुमच्या जर भाग्यातच नसेल, जर ती पूर्व पुण्याई नसेल तर अनेक वेळा तुमच्या दारात गंगा येते, पण आम्हाला त्या ठिकाणी जाऊन ते तिळभर पाणी घेण्याची सुद्धा क्षमता होत नाही. याला कारण जर काय असेल तर आमचं प्रारब्ध आहे महाराज. हा, आणि म्हणून अनेक गोष्टी ज्या उभ्या राहतात ना त्या प्रारब्धानं उभ्या राहतात. जगद्गुरु तुकोबारायांसारख्या महात्म्याचे 14 टाळकरी होते. मी काही तुम्हाला सगळं चरित्र तर मांडूच शकत नाही, फक्त अभंगाच्या अनुषंगानं थोडंसं चरित्र मांडतोय, अभंग सोडवतोय आणि काल्याचं कीर्तन करतोय. तुम्ही म्हणाल ज्यांना जगद्गुरु तुकोबारायण जगद्गुरु या पदापर्यंत पोहोचले त्यांचे 14 टाळकरी. आमचा एखादा नाशिवंत मरतुडका कीर्तनकार येतो, त्याच्या कीर्तनाला 100 टाळकरी असतात, पण जे 14 टाळकरी होते ना जगद्गुरु तुकोबारायांचे ते जातिवंत होते महाराज. जातिवंत म्हणजे महाराज निष्ठावंत पारमार्थिक होते. काही जगद्गुरु तुकोबारायांचा वैभव असेल महाराज, पण ज्यावेळेस लोहगावची मंडळी काही जगद्गुरु तुकोबारायांच्या सानिध्यामध्ये आले, लोहगावचे तुकोबारायांचे 4 टाळकरी होते, त्यावेळेस घरातील मंडळीला वाटायला लागलं ज्याने आपल्या संसाराचं वाटोळं केलंय त्याच्या मागे जर माझा पती जात असेल तर माझ्या संसाराचं काय होईल हे लोकांनी जनसामान्यांनी सांगण्याची गरजच नाही. आणि म्हणून तुकोबारायांना कधीतरी याच्यातून काहीतरी शिकवलं पाहिजे, म्हणून पत्नीने एक दिवस विचारलं पाटलांना, पाटील अहो तुम्ही सांगत नाही, रोज कुठे जाता? तिने सांगितलं मी तुकोबारायांच्या कीर्तनाला जातोय, टाळ धरतोय, मी त्या ठिकाणी टाळ घेतो, वाजवतो तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये. पत्नीच्या मुखातून निघून गेलं, ज्याला संसार नीट करता आला नाही हे वाक्य बोलेपर्यंत तिच्या श्रीमुखामध्ये बसली होती. तिने पुढचं वाक्य काय उच्चारलं कल्पना नाही, पण पत्नीच्या लक्षात आलं की ज्याने माझ्याबरोबर 7 फेरे घेतले, सुखदुःखामध्ये साथ देण्याचं वचन दिलं होतं, आज खऱ्या अर्थानं यांचं जीवन परमार्थाकडे वळलेलं आहे. आणि ते मन वळवणं एवढं सोपं नाही, म्हणून तुकोबारांना एक दिवस पाहुणचार म्हणून बोलवलं गेलं. आणि बोलवले गेलेल्या तुकोबारायांच्या अंगावरती गरम पाणी टाकण्यात आलं. कथा बघ सगळ्यांना माहिती. जळे माझी काया लागला वनावा, जळे माझी काया लागला वनावा, जळे माझी काया लागला वनावा, जळे माझी काया लागला वनावा. धावरे केशवा माय बापा, धावरे
माय बापा जळे माझी काया लागला वनावा जळे माझी काया लागला वनवा धावरे केशवा माय बापा धावरे केशवा माय बापा जळ माझी काया लागला वनावा जळ माझी काया लागला वनावा जळे माझी काया लागला वणवा धावर केशवा माय बापा. भगवान परमात्म्याची अर्थभावनेनं आळवणी करायला लागले. ज्या स्त्रीनं पाणी टाकलं होतं तिला कोड फुटले महाराज. आणि मग ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस म्हटले ज्या ठिकाणी तुकोबारांनी स्नान केलं होतं ना त्या ठिकाणची माती घ्या आणि ती माती जर अंगाळा लावली तर तुम्हाला झालेला कोड निघून जाईल महाराज. अनेक चमत्कार जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनामध्ये घडून गेले महाराज. पण त्या चमत्कारांना जगद्गुरु तुकोबारांनी कधी वाव दिला नाही. त्या घटना घडलेल्या घटना जगद्गुरु तुकोबारांनी एखादा तुमच्या माझ्यासारखा जर असताना तर त्याचा प्रोपोगंडा केला असता. लक्षात आलं का? ज्याला गुडविल म्हणतात, हा ज्याला हेडलाईन्स म्हणतात, त्या बनवल्या असत्या. ज्या जगद्गुरु तुकोबारांना सोन्याचा पर्वत उभा करता येत होता, ज्या जगद्गुरु तुकोबारांना गाढवाचं घोडं करता येत होतं, त्या जगद्गुरु तुकोबारांनी ठरवलं असतं तर काय करू शकले नसते. हिंदवी स्वराज्याचा संस्थापक राजा शिवछत्रपती ज्यांचा अनुयायी होता, लक्षात घ्या कोणाचा अनुयायी होता? माझ्या जगद्गुरु तुकोबारांचा अनुयायी होता महाराज. बरं, राजा नुसता अनुयायी नव्हता. ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबारांच्या कीर्तनाला येऊन बसायचे राजानं, कीर्तन ऐकल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द हा तो विरक्तीला स्पर्श करून निघत होता. म्हणून ऐकणाऱ्या वक्त्यामध्ये सुद्धा ती भावना, तो भाव तयार होत होता. छत्रपती शिवरायांनी कीर्तन ऐकलं आणि कीर्तनामध्ये भाव तयार झाला की महाराज आता ते राज्य नको. राजवस्त्र काढली, अंगावर डोक्यावर असलेला मुकुट काढला आणि सांगितलं महाराज आता मी तुमच्या बरोबर फिरतो. राजमाता जिजाऊंना कळलं आणि राजमाता जिजाऊंना कळल्यानंतर राजमाता जिजाऊ तुकोबारांकडे आल्या, तुकोबारांना सांगितलं आणि मग जगद्गुरु तुकोबारांना, छत्रपती शिवरायांना जगद्गुरु तुकोबारांनी उपदेश केलाय. राजा, अरे प्रत्येकाचा धर्म वेगळा आहे रे. जो माझा धर्म आहे तो तुझा धर्म नाही, तुझा धर्म आहे तो त्यांचा धर्म नाही. पकवाजाचा धर्म आहे पकवाजाने पकवाज व्यवस्थित वाजवणं. त्यानंतर हार्मोनियम वाद्याचा धर्म आहे त्याने स्वर देणं. टाळकऱ्यांचा धर्म आहे त्यांनी या ठिकाणी यथासांगपणे कीर्तन संपेपर्यंत व्यवस्थित उभं राहणं. श्रोत्याचा धर्म आहे, मायबापाचा धर्म आहे मुलांवर संस्कार करणं. मुलांचा धर्म आहे मायबापाचा आदर करणं. प्रत्येकाचा धर्म वेगळा आहे. साधूचा धर्म वेगळा आहे, संतांचा धर्म वेगळा आहे, क्षत्रियाचा धर्म वेगळा आहे, कुलस्त्रियांचा धर्म वेगळा आहे. राजा, तू तुझ्या धर्माचं पालन केलं पाहिजे. मग तो धर्म किती जरी कठीण असला, माऊली ज्ञानोबा म्हणतात, अगा आपुला स्वधर्म आचरणी जरी विषम, पाहावा तो परिणाम फळेल तेने. प्रत्येकानं आपापल्या धर्माचा जर विचार केला, लोक म्हणतात प्रत्येकाचा धर्म वेगळा. हो, स्त्रीचा धर्म वेगळा आहे. लज्जा हे स्त्रीचा धर्म आहे. क्षत्रियाचा धर्म आहे. रणांगणावरती लढणे, धारातीर्थी पडणे क्षत्रियाचा धर्म आहे. श्रीमंताचा धर्म आहे, दान करणे हे त्याचा धर्म आहे. अनेकांचे धर्म सांगितलेले. राजा, तू तुझ्या धर्मानं आचरण केलं पाहिजे. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांच्या सांगण्यावरून राजे शिवछत्रपती आपलं राज्यकारभार पाहू लागले. तुम्ही म्हणाला शिवछत्रपतींवरती आपल्या गुरुचे संस्कार होते, लक्षात घ्या. म्हणून ज्यावेळेस त्यांना वाटलं की राजांना
एखादं मान सन्मानाचं एखादं बहुमान प्रदान करावा म्हणून काही दिवट्या छत्री घोडे पाठवले. पण ते पाठवल्यानंतर सुद्धा राजांनी सांगितलं, महाराजांनी सांगितलं, राजे अहो आम्हाला याची आवश्यकता नाही हो. आम्हाला काय, तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही सुखी झालो पाहिजे तर तुम्ही मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा. नुसतं मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणू नका. कंठी तुम्ही तुळशी मिरवा, व्रत एकादशी करा. या सगळ्या गोष्टी केल्या ना की आम्हाला तुम्ही पाठवलेल्या दिवट्या घोड्या छत्रांचा जो बहुमान देणार होता तो बहुमान मिळण्यासारखा होईल. विठ्ठल म्हणून ज्यावेळेस राजे शिवछत्रपती राय त्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये गेले आणि त्या दरबारामध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस त्या औरंगजेबानं राजे शिवछत्रपतींना एक जहागिरी बहाल करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं मी असा तसा नाही, मी एका स्वाभिमानी गुरुचा शिष्य आहे. अरे तुझ्या जहागिरीवरती लाथ मारतो. महाराज स्वतःला त्या कैदखान्यामध्ये बंद करणं छत्रपती शिवरायांना अभिमानाचं वाटलं. पण ती जहागिरी स्वीकारून तो बहुमान जगद्गुरु तुकोबारायांना आपल्या स्वाभिमानाला ठेच देणारा कुठेतरी वाटला. नाकारलं महाराज. मी तुम्हाला सांगतो यासाठी, ज्यावेळी गावातील लोकांना वाटलं जगद्गुरु तुकोबारांचं चरित्र फुलायला लागलंय म्हणून गावातील एका स्त्रीला सुंदर शृंगार करून जगद्गुरु तुकोबाराय एकांतामध्ये भजन करायचे. मला तुकोबारांचं काय असेल पाहना. ज्याला खऱ्या अर्थानं परमार्थ करायचे ना त्याने लोकांतात कमी जावं. कारण प्रत्येक जनमाणूस आम्हाला जो मोजत असतो ना त्याच्याजवळ असलेल्या मीटरच्या पट्टीने मोजत असतो. हा म्हणजे ते जसे संसारिक आहेत तसे आपण आहोत की नाही हे ते तपासत असतात. आणि मग जर त्या मीटरमध्ये जर आपण बसलो नाही तर मग हे जनसामान्य आहे ना त्यांचा निकाल देऊन मोकळे होत आहे. बाबा किती चांगला आहे, बाबा किती वाईट आहे, बाबाला काही येत आहे की नाही हा त्यांचा निर्णय तो त्यांच्या मतानं देऊन मोकळे होत असतात. तुकोबाराय जनसामान्यामध्ये कमी जात होते. जगद्गुरु तुकोबाराय भामचंद्रा भंडाऱ्या डोंगरावरती नामचिंतन करायचे. अनेक लोक म्हणतात तुकोबारायांची पत्नी कजाग होती. तुकोबारायांच्या पत्नीसारखी पतिव्रता श्री महाराज आज आम्ही घरी गेल्यानंतर 2 वाजता घरी पोहोचतोय. 2 वाजता, कधी 3 वाजता, कधी पहाटे 4 वाजता. दारावरची बेल वाजवल्याबरोबर जर कोण उठत असेल, कोण उठते तुमच्या घरात? बायको. हो आज सुद्धा दारावरची बेल वाजवली रे वाजवली की आमची आई उठते. आणि जोपर्यंत घरात पोहोचत नाही तोपर्यंत तिला झोप लागलेली नसते. लोक म्हणतात जगद्गुरु तुकोबारांची पत्नी कजाग होती. महाराज जगद्गुरु तुकोबारांची पत्नी होती ना महाराज, जगद्गुरु तुकोबारांना जिजाऊ सारखी पत्नी मिळाली होती म्हणून जगद्गुरु तुकोबाराय हे जगद्गुरु पदापर्यंत पोहोचली. एवढं वाक्य लक्षात ठेवा. तिने जर संसार सांभाळला नसता ना तर जगद्गुरु तुकोबारायांचा परमार्थ एवढा टोकाचा झाला नसता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. किती पतिव्रता ते उदाहरण ऐका. आता काय झालं की जगद्गुरु तुकोबाराय घरातून टाळ चिपळ्या विना घेतला की तुमच्या माझ्यासारखं सांगून जात नव्हते. कुठं चाललोय, किती वाजता येईल याचा पत्ताही नसायचा. बरं जगद्गुरु तुकोबाराय घरातून सकाळी निघायचे. सकाळी निघाले की मग ते नामचिंतन करता करता ज्या डोंगरावरती पायी जातील त्या डोंगरावरती तुकोबाराय जायचे. बरं डोंगर 3 होते. तुकोबारांच्या पत्नीनं भाकरी बनवाव्या, मुलांसाठी भाकरी ठेवाव्यात आणि उरलेल्या भाकरी, पाण्याचा हंडा
पाणी, भाकरी, भाजी सगळं दुरुडीत घ्यावं आणि तिने ज्या ठिकाणी तिन्ही डोंगरांचं मिलन हे त्या ठिकाणी येऊन उभं राहावं. माझे तुकोबाराय कोणत्या डोंगरावर गेलेत मला सांगा ना, कोणाला कळत असेल? त्या ठिकाणच्या मातीला कान लावावा आणि ज्या मातीतून त्या विठ्ठलाचा नामचिंतनाचा ध्वनी ऐकायला येत असावा ना. किती मनकवडी असेल ओ पत्नी. मनकवडी असण्यासाठी माणसाची मन एक व्हावी लागतात, तेव्हा तुम्हाला दुसऱ्याच्या मनातलं कळते. किती तुकोबारांना अनुरूप असलेली पत्नी असावी. आणि महाराज मग त्या डोंगरावरती भाकर घेऊन जावी. मला सांगा ना, स्वतःच्या पोटामध्ये अन्नाचा कण नसलेली ही तिथं गेल्यानंतर तुकोबारांना सांगायची बस झालं, आता जरा बंद करा, पाणी प्या, भाकर आणले ती भाकर खा. तुकोबारांनी विचारायचं, आवले अगं तू पण खा ना. नाही नाही मी खाऊन आले. तुकोबारांना माहित होता, अगं आवले तू जोपर्यंत माझ्या मुखात अन्नाचा घास जात नाही ना तोपर्यंत तू पाणी सुद्धा घेत नाही. आणि आपण मूर्ख लोक म्हणतोय की तुकोबारांची पत्नी कजाग होती. मला सांगा ना, अहो आमच्या घरातनं फक्त मला 11:30-12ला फोन येतो, महाराज कुठपर्यंत आहेत? आपण सांगितलं ना 1 तासात येतो, तो परत घरातला कार्यक्रम उरकून झालेला असतो. हे आमच्या घरातलं, तुमच्या घरातलं कशाला सांगू मी? आणि आपण म्हणायचं महाराज अवघड आहे. लक्षात घ्या, जी तुकोबारायांशिवाय अन्न पाणी घेत नव्हती, तुकोबारायांनी भजन करावं, पण तुकोबारायांनी भजन करत असताना तिचा फक्त त्या विठ्ठलाला विरोध होता. या विठ्ठलाने माझा संसार काही नीट करू दिला नाही. कारण तो भगवान परमात्मा ज्याच्या पाठीमागे लागतो ना त्याच्या संसाराला तो चिरा पाडतो. अनेक प्रमाण आहेत, आपल्याला तिकडे जायचं नाही. पण तुकोबारायांसारख्या तुकोबारायांच्या पत्नीचं भाग्य मोठं होतं. किती भाग्य असेल. एक दिवस तुकोबारायांसाठी जेवण घेऊन चाललेले असताना जाताना पायामध्ये काटा मोडला, भळभळा रक्त वाहायला लागलं, पायानं चालता येत नाही. ज्या भंडाऱ्या डोंगरावरती चालल्या होत्या जाताना विचार करायला लागल्या, अरे अरे आता काही चालू शकत नाही. माझं भोळं त्या ठिकाणी उपवासी असेल, त्यांना वेळेवर अन्न नाही घेऊन गेले ना, हा बाबा काही विचार करणार नाही. असो ऐसा कोठे आठवची नाही, या वृत्तीवर पोहोचलेलं जीवन होतं. आणि असा विचार करत असताना जिथं चिट पाखरूही नाही तिथं एक गुराखी आला, गुरं चारणार. त्याने बघितलं पायातून रक्त येतंय. रक्त येत असलेलं बघितल्यानंतर धावत आला, आई काय झालं? आई काय झालं म्हटल्यानंतर, काय नाही रे म्हटले, पायामध्ये काटा मोडलाय, इथं काटा काढण्यासाठी काही साधन नाही. त्याने सांगितलं 2 मिनिट मी काढू का काटा तुमच्या पायातला? आई साहेबांना सांगितलं पायातला काटा काढायला जमेल? हा म्हटले बऱ्याच जणांचे मी काटे याच्या अगोदर काढलेले आहेत, त्यामुळे हा काटाही मी सहज काढू शकतो. आणि काय भाग्य असेल भगवान परमात्म्याने ज्यांचा पाय मांडीवर घ्यावा, काही काढायला मिळत नाही म्हणून त्या पायाला आपलं तोंड लावावं, दातानं तो काटा काढावा. बरं काटा काढताना काटा एवढा सोयीनं काढला महाराज, त्या काट्यालाही कळालं नाही कधी आपण बाहेर आलो. जिजाऊ सहज कौतुकाने म्हणाला, काय रे किती छान पद्धतीने काटा काढला, कळू दिला नाही मला. हा म्हटले मागं बऱ्याच जणांचं काढलं, त्यांच्या भावकीलाही कळू दिलं नाही म्हटले मी. आणि न कळू दिल्यानंतर कौतुक करत असताना सहज विचारलं, काय रे तुझं नाव काय? त्याने सांगितलं माझं नाव म्हटले माझं नाव विठ्या. अरे मर म्हटले तिकडं, त्या विठ्यानं तर माझ्या संसाराचं वाटोळ केलंय. काय महाराज असे जगद्गुरु तुकोबाराय ज्यावेळेस परस्त्री त्या ठिकाणी आली, लक्षात घ्या. म्हणजे असं काही समजू नका तुम्ही, सगळ्यात मोठा आघात जर असेल ना,
ज्या दिवशी तुम्ही परमार्थ मार्गावरती चालायला लागता ना, त्या दिवसापासून खऱ्या अर्थानं तुमची तारेवरची कसरत सुरू होते. म्हणून असं म्हणतात, बाबा बनना हा सोपं आहे, पण निभाना हा. बाबा व्हायला काय अवघड आहे का महाराज? लोक पाया पडतात म्हणून अनेक जण बाबा व्हायला तयार आहेत, पण बाबा झाल्यानंतर ते बाबा पण टिकवून ठेवणं. आपण पाहतो अनेकांना अशी उटी लावलेली असते. उटी कळते ना तुम्हाला? गरमीच्या दिवसात लावतात. ती चंदनाची असेल कशाची, का शीतलता राहावी. पण ती उटी किती दिवस राहते, किती वर्ष राहते? काही काळाने निघून जाते. महाराज इंद्रासारख्याची जर उटी उतरत असेल तर महाराजाची का उतरणार नाही? अनेकांची उतरलेली आपल्याला बघायला मिळते. आणि तुकोबारायांसमोर ती स्त्री आली, एकांत आहे. जगद्गुरु तुकोबाराय तरुण आहेत, आणि ती स्त्री तुकोबारायांना म्हणते की तुकोबाराय, तुम्ही माझ्याबरोबर रममान व्हायला काही हरकत नाही. आणि तुकोबारायांच्या मुखातून निघतात, जाई ओ माते न करी सयास, आम्ही विष्णुदास ऐसे होय, आम्ही विष्णुदास ऐसे होय. जाई ओ माते न करी सयास, आम्ही विष्णुदास ऐसे होय, आम्ही विष्णुदास ऐसे होय. तुकोबाराय या ठिकाणी एक शब्द वापरतात पहा, तो अनेक वचनी शब्द आहे. तुमच्या लक्षात आला की नाही? तुकोबारांनी म्हणायला पाहिजे तो जाई व तू माते न करी सायास, मी विष्णुदास ऐसा नव्हे. पण काय वापरलंय? आम्ही वापरलंय. म्हणजे जे जे विष्णूचे दास आहेत ना ते असे नाहीत, आणि जे असे आहेत ते विष्णूचे दास नाहीत. लक्षात घ्या. आणि म्हणून तुकोबारांनी ज्यावेळेस त्या परस्त्रीला सांगितलं, परनारी आम्हा रुक्माई समान, आणि असं ज्यावेळेस सांगितलं ना, त्यावेळेस वेळेस एका सरदाराची महाराज पत्नी त्या ठिकाणी राजांसमोर आणून उभी केली होती. कशी होती हो दिसायला ती? अतिशय सुंदर, लावण्य घन होती. राजांसमोर बघितल्यानंतर राजांनी सांगितलं, राजा हसायला लागले. आणि राजाने सांगितलं, अरे अरे अरे, अशी जर यदा कदाचित आमची आई असती ना तर मी सुद्धा किती सुंदर जन्माला आलो असतो. महाराज हा संस्कार जर कोणाचे असतील तर माझ्या शिवछत्रपतींवरती जे संस्कार झाले ना ते माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचे. विठाला कितीतरी उदाहरणं सांगता येतील महाराज. ज्यावेळेस त्या मिर्झा राजानं पूर्ण राज्याला वेढा दिला, पूर्ण राज्य पादाक्रांत करण्याचा प्रयत्न केला, औरंगजेबानं हुकूम सोडला, आदिलशाही निजामशाही सगळी तुटून पडले. तिकडे आपल्या वडिलांना बंदीगृहामध्ये टाकलंय. आणि जगद्गुरु तुकोबाराय छत्रपती शिवाजीराजे येऊन कीर्तनाला बसलेत. लक्षात घे. आणि कीर्तनाला बसलेले असताना तुकोबारायांनी अभंग घेतलाय, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. हा अभंग जगद्गुरु तुकोबारायांनी छत्रपतींनी ऐकला आणि आपल्या राज्यातील 64 किल्ले औरंगजेबाला देऊन टाकले. त्यांनी सांगितलं, आज जर नम्र झालो ना, उद्या 64 काय 120 किल्ले घेता येतील. पण आज आलेलं परचक्र जर थांबवलं नाही तर हे स्वराज्य कधीच उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार. विठाल विठाल जगद्गुरु तुकोबारायांच्या व्यक्तित्वाचा प्रचार प्रसार जनसामान्यापर्यंत पोहोचल्यानंतर हा ज्यावेळेस मंबाजी असेल, हे अनेक जी मंडळी होती
ह्या मंडळीपर्यंत पोहोचल्यानंतर त्याने त्या धर्मपीठासमोर सांगितलं की जे तुकोबारांनी ग्रंथ केलेत ते ग्रंथ खरं म्हणजे करण्याचा अधिकार नाही तुकोबारांनी. मला सांगा ना, 700 वर्षापूर्वी केलेले आमचे चोखोबाराय असतील, बंका असतील, कबीर महाराज असतील, सर्वसामान्यांचे अभंग प्रचलित झाले, पण माझ्या तुकोबारायांचे अभंग त्यावेळेस लोकांनी मान्य केले नाही. काही मंडळींनी मान्य केलं नाही. तुकोबारांचं वाङ्मय मान्य न केल्यामुळं ते वाङ्मय बुडवण्याची आज्ञा दिली. कथा सगळ्यांना ज्ञात आहे, मी तिकडे तुम्हाला नेत नाही. वाङ्मय बुडवण्याची आज्ञा दिली. काय झालं असेल सांगा ना. ज्याच्यासाठी तुकोबारांनी आपल्या संसाराकडे लक्ष दिलं नाही, आपल्या जगण्याचं ध्येय फक्त एकच आहे, ग्रंथसंपदा ठरवली होती, आणि ती ग्रंथसंपदा म्हणजे पंचमवेद, तोच बुडवण्याची आज्ञा दिली महाराज. भंग नाही नाव ठेविले अभंग, भंग नाही नाव ठेविले अभंग, अभंगाचा रंग कोण जाणे, अभंगाचा रंग कोण जाणे. भंग नाही नाव ठेविले अभंग, भंग नाही नाव ठेविले अभंग, अभंगाचा रंग कोण जाणे, अभंगाचा रंग कोण जाणे. रामेश्वर भट्टानं दिलेली आज्ञा, ग्रंथाला दगड बांधले आणि ग्रंथ बुडवण्याचा प्रयत्न केला महाराज. जगद्गुरु तुकोबारायांचं वाङ्मय बुडवलं गेलं. जगद्गुरु तुकोबाराय ज्या ठिकाणी वाङ्मय बुडवलं गेलं त्याच ठिकाणी 13 दिवस बसले. आम्ही अभंग म्हणतोय जगद्गुरु तुकोबारायांचं. महाराज जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग म्हणताना ज्या जगद्गुरु तुकोबारायांनी 13 दिवस अन्न पाणी घेतलं नाही, आम्ही कीर्तनाला उभं राहिल्याबरोबर 2-2 बाटल्या पाण्याच्या लागतात आम्हाला. हे तुमच्या आमच्यापर्यंत परंपरेनं कसं आलंय तो विचार केला पाहिजे महाराज. आज जनसामान्याला जे लागतंय ते देण्याचा लोक प्रयत्न करतात महाराज. आणि त्या 13 दिवस ज्या शिळेवरती तुकोबाराय बसले, त्या शिळेवर बसलेल्या असताना तुकोबारांच्या मुखातून 19 अभंग निघाले. किती? 19 अभंग. आणि मग ज्या वेळेस ते भगवान परमात्म्याने ते अभंग वर आणले, कथाभाग माहिती आहे, त्यावेळेस तुकोबारांच्या मुखातून निघालेत 6 अभंग. त्यातील तू माऊलीहुणी मवाळ, चंदनाहुणी शीतल, पाण्याहुणी पातळ, कळहोळ प्रेमाचा, हा त्याच्यातील एक अभंग आहे. त्यावेळेस त्याचं वर्णन केलं. देवा, अरे मी तुला दोष देत होतो रे, तुका दोन्हीकडे चोर आहे म्हटले. ज्याला संसार करता नाही आला, ज्याचा परमार्थ बुडाला, काय या तुकोबानं साध्य केलं. पण मला आज कळालं तू किती मावाळ आहेस रे. अरे किती प्रेम आहे तुझं माझं. तू माऊली उनी मवाळ, तू माऊली उनी मवाळ, तू माऊली उनी मवाळ, तू माऊली उनी मवाळ, चंद्राहुनी शीतल, पाणी आहुनी पातळ, चंद्राहुनी शीतल, पाणी आहुनी पातळ, कल्होळ प्रेमाचा, तू माऊली हुनी मवाळ, तू माऊली हुनी मवाळ. असे अनेक आघात ज्यांनी जीवनामध्ये स्वीकारले होते. आणि अशा तुकोबारायांना ज्यावेळेस घेऊन जाण्यासाठी फाल्गुन शुद्ध द्वितीयेला भगवान परमात्मा आले स्वतः.
भगवान परमात्मा आलेत. कारण जातानाच तुकोबारांनी अगोदरच सांगून ठेवलं होतं, देवा जातो, पण मी जात असताना घ्यायला जर तुम्ही येत असाल तर मी जातो. हा नियम तुकोबारांनी सांगितला होता. आणि म्हणून भगवान परमात्मा त्या ठिकाणी आले होते. पडिय देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे. आणि त्यावेळेस देहूमध्ये सगळीकडं ती चर्चा चालू आहे. अरे अरे अरे, जगद्गुरु तुकोबारांचा परमार्थ, जगद्गुरु तुकोबारांचा परमार्थ. तुम्हाला एक अतिशय स्वाभिमानानं सांगेल, ज्या जगद्गुरु तुकोबारांची गाढवावर तर धिंड काढली होती, त्या जगद्गुरु तुकोबारांनी छातीला हात लावून सांगितलं होता की मी असा एक दिवस निर्माण करील की लोकांना वाटलं पाहिजे की आम्ही कधीतरी तुकोबाराला बघितलं. धन्य म्हणवीन इहलोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखियेला. आणि तो भाग्याचा दिवस ज्या दिवशी तुकोबारांच्या जीवनामध्ये आला ना, त्यावेळेस तुकोबारांच्या मुखातून जे उद्गार निघाले, तुकोबारा म्हटले हाच दिवस गोड व्हावा, याच्यासाठी मी आयुष्यभर अट्टहास करत होतो. अभंगाचं पहिलं चरण. यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. हाताळी शिल्पीने पावलो विसावा, हाताळी शिल्पीने पावलो विसावा, हाताळी शिल्पीने पावलो विसावा, हाताळी शिल्पीने पावलो विसावा. तुकोबारांच्या मुखातून जो उद्गार निघाले, तुकोबाराय म्हणतात मी आयुष्यभर जे एवढं जो अट्टहास केला होता तो यासाठी केला होता. आपण आयुष्यभर आपला अट्टहास चालू असतो, पण कशासाठी चालू असतो हे आपल्याला उत्तरार्धात कळते. म्हणून आपण आयुष्यभर जो अभ्यास केलेला असतो तो माणसाच्या म्हातारपणी त्याच्या आयुष्यामध्ये उतरत असतो. जे विचार, जे संस्कार आपण जनसामान्यांना देतो ना, ते आपल्या आयुष्यामध्ये शेवटी आपल्या पण वाट्याला येतात ना. तुकोबाराय म्हणतात मी अट्टहास का केला होता, तो पांडुरंग परमात्मा समोर उभा आहे. उभा असलेला पांडुरंग परमात्मा तुकोबारांना विनंती करतो, चला तुकोबाराय माझ्याबरोबर चला. तुकोबाराय म्हणतात देवा असं काय करतो, अरे ज्यांच्याबरोबर परमार्थ केला, जे माझ्या कीर्तनाला, हरिपाठाला, भजनाला, प्रत्येक गोष्टीला माझ्याबरोबर असायचे, मला माझ्या लोकांना विचारू दे, मला माझ्या लोकांना बरोबर घेऊन जाऊ दे. आणि म्हणून तुकोबाराय प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक ठिकाणी जाऊन सांगतात, अरे चला कोणाकोणाला वैकुंठाला यायचे. मला सांगा ना, आपल्याला देवदर्शनाला जायला आवडते, आपल्याला देवघरामध्ये जायला आवडते, पण आपल्याला किती लोकांना देवाकडे जायला आवडते तेवढ्यांनी हात वर करा. आपल्याला सगळं जरी आवडत असलं तरी आपल्याला देवाकडे जायला आवडत नाही. लक्षात नाही आवडत देवाकडे जायला. आणि तुकोबाराय प्रत्येकाला सांगतात चला देवाकडे यायचं का, चला देवाकडे निघालो. आणि असं सांगत असताना गावातील लोकांना वाटलं, तुकोबारायांना नेहमी तुकोबाराय म्हणायचे की मला वैकुंठाला जायचे, मला वैकुंठाला जायचे, मला वैकुंठाला जायचे. असंच जगद्गुरु तुकोबारायांचं चाललं असावं. आणि म्हणून बरीचशी मंडळी तुकोबारायांना कारणं सांगत होती. तुकोबारायांनी देवाला सांगितलं, देवा अरे असं काय करतो, लोक यायला तयार नाही, त्याला कारण काय माहिती का. म्हटले होळीचा सण आलाय, तेवढा पुरा होऊ दे. होळीचा सण झाला आणि होळीचा सण झाल्यानंतर भगवान परमात्म्याने सांगितलं, अरे वाढ वेळ झाला, आता गेलं पाहिजे, आपण गेलं पाहिजे.
आणि म्हणून तुकोबारांनी शेवटच्या क्षणाला जनसामान्यांना सांगायला सुरुवात केली, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. आम्ही आता निघालो, तुमची आता कृपा असू द्यावी. काय असेल? मग लोकांना वाटलं जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला चाललेत, जगद्गुरु तुकोबारायांसारखा सिद्ध महात्मा चाललाय, म्हणून काय करा. आपली सांसारिक माणसं खूप हुशार असतात. साधू संतांनी त्यांचं साधनेचं तप आमच्या संसाराला उपयोगी यावं म्हणून आम्ही आशीर्वाद मागायला जातो. तुकोबारायांसमोर जेव्हा आशीर्वाद मागायला आले, तुकोबारायांनी एका वाक्यात आशीर्वाद दिला, कर्मधर्म तुमचे असावे कल्याण. अरे बाबांनो, तुकोबारायांनी एकच सांगितलं, तुमचं कर्म जर चांगलं असेल तर तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, तुमचा धर्म जर चांगला असेल तर तुम्ही मोक्षापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. हा जगद्गुरु तुकोबारायांनी आहे, त्यांना सगळ्यांना आशीर्वाद दिला. आणि आशीर्वाद दिल्यानंतर असं म्हणतात, जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी जेवण करतोय. जेवण करत असताना जगद्गुरु तुकोबाराय त्या देवाला सांगतात, पाहुणे घरासी आजी आलं ऋषिकेशी, काय करू उपचार. म्हटलं काय करायचं, पाहुणा कोणी सामान्य आलेला नाही महाराज, की ज्याच्यासाठी काय करायचं. रवरवीत पाण्या माझी रांदी येल्या कण्या. महाराज म्हणतात त्या पाण्यामध्ये, हे देवा, अरे तू कण्या 2 वेळा खाल्ल्या देवानं. एकदा विदुराकडे खाल्ल्या, विदुराकडे खाल्लेल्या थोड्या घट्ट होत्या, पण तुकोबारायांकडे ज्या पाण्यामधल्या खाल्ल्या कण्याना तुकोबाराय म्हणतात की देवाला चतुर्भुज व्हावं लागलं त्या कण्यानं आवरण्यासाठी. तो चतुर्भुज झालेला भगवान परमात्मा देवाला म्हटले, विचार केला, आता देवा हे अरे माझ्याकडे तर तुला देण्यासाठी मुखशुद्धी देण्यासाठी काही नाही, मग मुखशुद्धी म्हणून काय दिले, मुखशुद्धी तुळशी दळ. तुकोबारायांनी ते देवाचा पाहुणचार केला. देवानं सांगितलं, तुकोबाराय आता आपण गेलं पाहिजे. तुकोबारायांनी घरातील परिवाराला विचारलं, पत्नीला विचारलं, पण महाराज पत्नीने सुद्धा सांगितलं की गोठ्यामध्ये गाय वेळलेली, म्हैस वेळलेली, घरामध्ये मुलं आहेत, बाकीच्या गोष्टी मला बघायचे आहेत. आणि म्हणून तिला वाटलं अनेक जण ज्या पद्धतीने सांगतात तसे तुकोबाराय आज वैकुंठाला निघालेले असतील, पण त्यांना कुठं कल्पना होती की आज माझे जगद्गुरु तुकोबाराय सदेह वैकुंठासाठी जाणार होते. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय ज्या वेळेस आज आपण जे नांदुरकीचं झाड पाहतो, ज्या ठिकाणी ते विठ्ठलाचं मंदिर पाहतो, खरं म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय खूप गर्भश्रीमंत होते. पण माझी 12 वाजेची वेळ होत आले, नेमकं 12च्या वेळेमध्ये जगद्गुरु तुकोबाराय नामचिंतन करतात, त्या विठ्ठलाचा धावा करतात, त्या विठ्ठलाचं भजन चालू आहे, आपल्या गुरुनं दिलेल्या मंत्राचं चिंतन चालू आहे. आपल्या गुरुनं मंत्र दिला होता. गुरुनं कोणता मंत्र दिला होता, कोणता मंत्र दिला? राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, जय गोष्ट चालू आहे. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. कल्पना करा की आपण देऊतच आहोत सगळे. राम कृष्ण, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. हे नामचिंतन चालू आहे. आणि हे नामचिंतन चालू असताना असं म्हणतात सगळ्यांनी जयघोष करायला सुरुवात केली. आणि बरोबर 12च्या सुमारास मध्यान्नाच्या वेळेमध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्या देहासहित गुप्त झालं. अंतकाळी विठू आम्हासी पावला, अंतकाळी विठू आम्हासी
विठू आम्हासी पावला अंतकाळी विठू आम्हासी पावला अंतकाळी विठू आम्हासी पावला कुडी सहित झाला गुप्त तुका कुडी सहित झाला गुप्त तुका वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वाढ वेळ झाला उभा पांडुरंग अंतकाळी विठू आम्हासी पावला आणि सगळे जय घोष करत माझे जगद्गुरु तुकोबाराय अंतर्धान पावले तुकाराम 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 कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय महाराज पराय थोडी घाई झाली आपल्याला महाराज कीर्तन नाही संपलं अजून हा थोडा वेळ आहे अजून जगद्गुरु तुकोबाराय सदैव वैकुंठ गमनाला गेले आणि गमनाला जात असताना तुकोबारायांनी आपल्या जीवनातील निश्चिंती जनसामान्यासमोर सांगितली यासाठी केला होता टहास शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतेने पावलो विसावा खुंटली या धावा तृष्णेची या कौतुक वाटे झाली या वेचाचे नाव मंगलाचे तेने गुणे तुका म्हणे मुक्ती परणिली नुवरी आता दिवसचारी खेळी मेळी एकदा हाताने टाळी मुखाने नामचिंतन करू आणि उर्वरित वेळेमध्ये एक चिंतन सांगून कीर्तन सेवेला पूर्णविराम देऊ विठोबा रखुमाई 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 विठोबा माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा याने आज जगद्गुरु तुकोबारायांचा बीजोत्सव आणि त्या बीजोत्सवामध्ये समारोपाची काल्याची कीर्तनाची सेवा
असं म्हणतात, काल्याच्या कीर्तन म्हटलं की येदशे चरित्र केले नारायणे, त्या भगवान परमात्म्याने केलेल्या चरित्राचा विचार करायचा असतोय. भगवान परमात्मा गोकुळामध्ये वाढू लागला. लहानाचा मोठा होत असताना गोकुळामध्ये भगवंताने नानाविध खोड्या केल्या, पण मुलानं केलेल्या खोड्या आईला कुठं खऱ्या वाटत होत्या. आई प्रत्येक वेळेस सांगत होते, बाळ सगुण गुणाचं तानं, बाळ दिसतंय गोजिरवानं, काही सांगता गाराने ग तुम्ही गोकुळच्या नारी. अगं तुम्ही लटकेच याच्यावरती आळ घेता, माझं पोरग तसं नाही. कृष्णाला वाटलं आईला सुद्धा त्याचा साक्षात्कार करून दिला पाहिजे, म्हणून भगवान परमात्म्याने एक दिवस घरीच उद्योग केला. काय उद्योग केला? भगवंतानं घरी आल्याबरोबर आईला सांगितलं, आई मला भूक लागले, मला काहीतरी खाऊ घाल. आईने सांगितलं, कृष्णा मी आता काम करते. कृष्णा काम करते म्हटल्यानंतर सांगितलं, काय काम करते? आईनं सांगितलं, काय नाही. आई मंथन करत होती. कृष्णानं सांगितलं, कृष्णानं आईचा हात धरला. हात धरल्याबरोबर आईनं सांगितलं, कृष्णा हात सोड, सोड रवीचा हात, हरी करू दे रे मंथना, मंथन करू दे. कृष्णानं सांगितलं, आई ते राहू दे बाजूला, पहिले मला भूक लागले, मला काहीतरी खाऊ घाल. आई मला भूक लागले, मला खाऊ घाल. असं सांगितल्यानंतर यशोदा माता घरात गेली. घरात गेल्यानंतर तिने ज्या ठिकाणी ते दही दूध लोणी ठेवलं होतं त्यामध्ये तिने त्या पद्मगंधा गाईचं दूध गरम करत ठेवलं आणि कृष्णाला मांडीवर घेतलं. कृष्णाला मांडीवर घेतल्यानंतर त्या भगवंताला वाटलं आईचं प्रेम आपल्यावर जास्त आहे की त्या संसारावर जास्त आहे, हे पाहण्यासाठी भगवंताने त्या मांडीवरच असताना स्वतःचं वजन वाढवायला सुरुवात केलं. आलं का लक्षात? तिथून परमार्थिक मंडळी आपलं वजन वाढवायला सुरुवात केली तिथून. आणि मग त्याने वजन वाढवायला सुरुवात केल्यानंतर वजन वाढायला लागलं आणि वजन वाढत असताना अचानक पद्मगंधा गाईचं दूध उतू जावं ते करपायला लागलं. करपायला लागल्यानंतर त्या आईच्या लक्षात आलं, जी आई म्हणत होती, कृष्णा अरे तू माझं, तुझ्यावर माझं किती प्रेम आहे रे, अरे तू माझा जीव, तू माझा प्राण, अशी म्हणणारी आईनं कृष्णाला खाली ठेवलं आणि उतू जाणाऱ्या दुधाकडे धावत सुटली. कृष्णाने सांगितलं, आई अगं हे लटकं प्रेम आहे, म्हणून हातात असलेली रवी घेतली आणि ते दह्या दुधानं भरलेलं माठ फोडायला सुरुवात केली. नुसतं माठ फोडत नाही, फोडलेल्या माठातील दही दूध लोणी माकडांना खाऊ घालत होता. माकडांना खाऊ घालत असताना आईनं बघितलं, घरातील दही दुधाचे माठ तर फोडतोच्या फोडतो, पण असलेल्या माकडांना खाऊ घालतो. आणि हे ज्यावेळेस करत असताना आईने बघितलं आणि आईने सांगितलं, कृष्णा थांब, आता तुझ्या आतापर्यंत ज्या गवळणी सांगत होत्या ना त्या खोड्या काही चुकीच्या नव्हत्या, त्या खोड्या बरोबर होत्या. म्हणून घरात असलेला उखळाला कृष्णाला बांधायला सुरुवात केली. त्या कृष्णाला उखळाला बांधत असताना ते उखळ म्हणायला लागले, माझा काय दोष आहे, मी काय केलंय आणि त्याला आणून माझ्या समोर बांधते. आणि ते उखळाला यासाठी यशोदा बांधत होती, याचा हात पुरत नव्हता दहीदूध माठावरती, म्हणून येत्या उखळावर उभं राहिलं होतं. म्हटले जसा अपराधी जेवढा दोषी आहे गुन्हा करणारा, तेवढा गुन्ह्याला साथ करणारा सुद्धा दोषी आहे, म्हणून उखळाला बांधलं. आणि बांधल्यानंतर तिने विचार केला, आता आपण कामधंदा करायला मोकळी झालो, म्हणून ते उखळाला बांधण्यासाठी धावायला लागली. देव काही साप. पण असं म्हणतात की जोपर्यंत अहंता आणि ममता आहे तोपर्यंत तो भगवान परमात्मा मिळत नाही. भगवंताने विचार केला, आईला आता किती दमवायचं, वेळ 12:15 होत आलेत, म्हणून देवानं बांधून घेतलं. आणि देवानं बांधून घेतल्यानंतर ते उखळ घेऊन भगवान परमात्मा बाहेर गेले. बाहेर गेल्यानंतर कथाभाग सगळ्यांना माहिती आहे. 2 वृक्ष त्या ठिकाणी उन्मळून पडले आणि ते वृक्ष उन्मळून पडल्यानंतर त्याच्यातून दिव्य पुरुष निघून गेले. पण आईला फक्त ते वृक्ष उन्मळून पडल्याचं दिसल्यानंतर बाकीच्या गवळणी आल्या. त्यांनी सांगितलं, यशोदे तुला तुझ्या मुळाचं कौतुक नाही. म्हणून यशोदेनं सांगितलं, कृष्णा उद्यापासून रानाला जायचं. रानाला गेल्यानंतर तू काय करायचं, गाई म्हैशी ओळायची. कृष्ण गोदनं घेऊन गाई चारायला जाऊ लागला. आणि गाई चारायला जात असताना भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी गोपाळांना सांगितलं, एक काम करा, उद्यापासून येताना माझी शिदोरी तशी शिदोरी घेऊन यायची म्हटले. आणि जर एखाद्याची माझ्यासारखी शिदोरी नसेल तर त्याला घरी जावं लागेल. तिथं पेंद्या होता, सुदामा होता, वाकड्या होता, बोबड्या होता. त्याने सांगितलं, कृष्णा तुझ्यासारखी शिदोरी कुठून आणायची रे,
तुझी शिदोरी चांगली आहे, आमची शिदोरी जशी आहे तशी जर स्वीकारणार असशील तर उद्यापासून तुझ्याबरोबर येतो, नाहीतर आमच्या गायी घेऊन आम्ही दुसरीकडे जातो. अरे तुला देवपण जर कोणी मिळून दिलं असेल तर ते आम्ही मिळून दिलंय. तुझं देवपणाचं जे अबाधित ठेवलंय ते आम्ही ठेवलंय, बाकीच्यांनी नाही. आम्ही जसे आहोत ना तसं आम्हाला स्वीकारण्याची ताकद ठेव. खटनट यावे शुद्ध होरी जावे. साधू संतांनी सांगितलं कसाई असू दे त्याला तू, कसाई म्हणजे कसाई पण असला तरी त्याला स्वीकारलं पाहिजे. तू आलं का लक्षात? आणि भगवंतांना सगळ्यांना स्वीकारलं, आणि सगळ्यांना स्वीकारल्यानंतर भगवंताने सगळ्यांना गोळाकार बसवलं. भगवान परमात्मा मधी उभे राहिले. मधी उभे राहिलेल्या भगवान परमात्म्याने आपल्या कमरेला वेणू खेचला. त्याच्यानंतर डोक्यामध्ये मोराचं पीस घातलेलं आहे, खांद्यावरती घोंगडी आहे, हातामध्ये कांबळी आहे, आणि त्यानंतर भगवान परमात्मा काठी आहे हातामध्ये. आणि भगवान परमात्म्याने तो गोपाळांना त्या ठिकाणी जो प्रसाद वाटला तोच आमच्या वाळवंटामध्ये साधू संत माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, आमचे नादबाबा या मंडळीने जो प्रसाद केला, तो जो प्रसाद, तोच काल्याचा महाप्रसाद आज या ठिकाणी समारोपाच्या निमित्तानं तुमच्या आमच्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहे. एकदा ज्ञानेश्वर माऊलीचं भजन होईल, त्यानंतर जी जय विठ्ठल होईल, हंडी फोडण्याचा अभंग होईल, आणि कीर्तन सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. करविली तैसी केलीसे कटकट, वाकडे के नीट देव जाणे. खरं म्हणजे कीर्तनाला सुरुवात केल्यानंतर मी या उपक्रमाबद्दल, याच्याबद्दल काही खरं म्हणजे मलाच बोलायला वेळ मिळाला नाही. अनेक वर्षापासून चालू असलेला हा उपक्रम, आणि खरं म्हणजे या उपक्रमामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा होता ते वैकुंठवासी हरिभक्तपरायण पूज्य आदरणीय बबन बाबा असतील, त्यानंतर या परिसरातील अनेक मंडळी असतील, सर्व आदरणीय मंडळी, या सर्वांच्या माध्यमातून हा उपक्रम या ठिकाणी सिद्धीला जातोय. मी ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्याबरोबर आलो, आमचे लक्ष्मणदादा असतील, मध्ये इथे येऊन गेलो होतो, मी कीर्तन करून गेलो, काल्याची सेवा माझीच होती या ठिकाणी. त्या माध्यमातून तुमच्यासमोर येण्याचा योग आला. धावत्या वेळेमध्ये बीजेचं चिंतन, कारण संत महात्मे ज्यावेळेस जातात ना ते म्हणतात तो उत्सव झाला पाहिजे. आपलं जगणे, आपल्या जगण्याचा जाण्याचा उत्सव होत नाही. म्हणून माऊली ज्ञानोबाराय म्हणतात की देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणून धनंजया. ज्याला मरणाचा उत्सव करता आला, ज्याला शेवटाचा उत्सव करता आला, त्याला संत म्हणावं. लक्षात आहे? कोणाला संत म्हणावं? ज्यांच्या शेवटाचा उत्सव झाला. आणि म्हणून तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेल्यानंतर त्या दिवसाचा उत्सव महाराष्ट्र नाही तर भारतामध्ये अनेक ठिकाणी खूप मोठ्या पद्धतीने साजरा होतोय. आज आपण देहूमध्ये गेलो तर देहूमध्ये आपल्याला पाय ठेवायला जागा नसेल, एवढी भाविक भक्तांनी त्या ठिकाणी ती देहू ओसंडून वाहत असेल महाराज. जगद्गुरु तुकोबाराय एक थोर महात्मा, ज्या महात्म्याने कर्मकांड असेल, अंधश्रद्धा असेल, बुवाबाजी असेल, आणि मी धार्मिकतेच्या नावानं होणारा शोषण असेल, याच्यावरती सडेतोडपणे भीडभाड न ठेवता त्याचा परिणाम काय होईल याचा न विचार करता ज्याने जनसामान्यासमोर जसंच्या तसं मांडलं ते माझे जगद्गुरु तुकोबाराय. आणि त्यांचा आज निर्याणाचा दिवस, त्यांचा बीजोत्सव या ठिकाणी साजरा होतोय. बोलण्याच्या ओघातनं माझं काही शब्द बाजूला गेला असेल. या ठिकाणी उत्कृष्ट असे मृदुंगाचार्य आहेत, हार्मोनियम वादक आहेत, आमचे विणेकरी बाबा आहेत, आणि सर्व या परिसरातील
तोला मोलाची मान्यवर मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आपण सगळ्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. आपण हे कार्यक्रम जपले पाहिजेत. का जपले पाहिजेत ऐका. आज आपण जर बघितलं ना तर आम्हाला चांगलं ऐकण्याचं ठिकाण उरलेलं नाही. लक्षात घ्या. टी व्ही लावल्याबरोबर आम्हाला सांगितलं जातं जुगार कसा खेळला पाहिजे आणि दारू कशी पिली पाहिजे. किती मिनिटाला जाहिरात आहे? दर 5 मिनिटाला जाहिरात आहे. कशाची? अरे जो 40,000चा टी व्ही घरात आणलाय त्या टी व्हीवरती आम्हाला काय ऐकायला मिळतंय? आता बरं टी व्ही ठेवला, मोबाईल हातात घेतला, मोबाईलवरती तरी दुसरं काय सांगा. चांगलं ऐकण्याची ठिकाणं ठेवली पाहिजे आम्ही. आणि ती जर ठिकाणं मिळाली नाहीत ना तर महाराज आमच्या मुलांना आम्हाला सुधारगृहामध्ये टाकल्याशिवाय पर्याय नाही. वाक्य लक्षात ठेवा. आणि ती वेळ येऊ द्यायची नसेल तर आम्ही अध्यात्माची ठिकाणं सांभाळली पाहिजेत. त्यातील एक हे ठिकाण असावं, इवले सेरोप लाविले द्वारी. कारण एखाद्या गोष्टीचा उपक्रम सुरू करणं सोपं आहे, तो आतापर्यंत आबाधित टिकवणं म्हणजे काय खायचं काम नाही महाराज, खूप अवघड आहे. ही एवढं का बोलतोय तर याचे अनेक चटके मी स्वतः सहन करतोय. फक्त एवढंच की ते मी जनसामान्यासमोर कधी बोललो नसेल. अनेक अपवाद असतील, अनेक उपक्रम आम्ही आज जवळजवळ त्या उपक्रमांच्या, आता कालच आमचा एका ठिकाणी कार्यक्रम होता. आमच्या प्रत्येक हरिपाठाला जर बघितलं, अनेक फेसबुकच्या माध्यमातून शिंगोटे महाराज बघत असते, 350-400च्या आसपास मंडळी असते. महिला मंडळ असेल, एक उत्सव एखाद्या मोठ्या सप्त्यासारखाच आमचा तो दर 15 दिवसांनी आम्ही उत्सव करत असतो. मग आज जवळजवळ 4 वर्ष झाली असतील. जागर आणि काला हे कीर्तनच बाद आहेत माझी. त्याच्यावरती काटच मारून ठेवलेली, कीर्तनाची तारीख देणे नाही. का तर फक्त आणि फक्त त्या मंडळीच्या आनंदासाठी. त्या ठिकाणी तो भगरीचा ते फराळ असेल, बरं ते देत असताना सुद्धा कोण आणून देतो शिंगोटे महाराज कळत नाही. एक आमची यादी बनवलेली असते की आपल्याला 20 किलो लागते, 30 किलो लागते की 40 किलो लागते. या ठिकाणी जर 30 किलो लागत असेल तर फक्त तिथं 30 किलो लिहिली जाते. आणि ती यादी आली की आली, मग कोणी 10 किलो कोणी 5 किलो पाठवून देतोय. 30 किलो पुरे झाली की त्याने सांगायचं आता भगरबत झाली. मग शेंगदाणं कोणी पाठवून देतोय. बरं ज्याच्याकडे उत्सव आहे त्याने फक्त उत्सव करायचं, कोण आणून देईल त्याला नाही म्हणायचं नाही. अशा पद्धतीने हे उत्सव होत असतात. आणि आपण जर प्रामाणिकपणे करत राहिलो तर असंही महाराज चांगल्या कामाला लोक उभी राहत असतात. हा अनुभव आहे आणि राहतातच. झालेली सेवा जगद्गुरु तुकोबारांच्या चरणी समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतोय. जय विठ्ठल, जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. आ बोलिलेले गोरे वेणे वाकोरे उत्तरे हो 2 मिनिट. अहो त्या अभंग व्हायचे. शिंकेला वियेले दुरी होतो तिघांचे भिवरी, तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनीकडे, धारा दोहीचा कोपरा, तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनीकडे. मने आधी टोका आणि पुणे देणे का, तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनीकडे. कृष्णा मने काला वाटू एकमेका संभ्रम, वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू, काळा वाटू एकमेका वैष्णवनिका सम. तू का म्हणे भूमंडळी, तू का म्हणे भूमंडळी, तू का म्हणे भूमंडळी,
बोलिलेले कुरे वेडीवा. हा बोला तुम्ही. हा आरती घेतील ना. बोलिलेले वेडीवा पुढे उतरे करा क्षमा युगे 28 विवरी उभा मंदिर माई शोभा पुंडरी परब्रह्म देखा शरणे वाये भीमा मुरारी जगा जय 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 पांडुरंगा माये वल्ले